जय महाराष्ट्र भावांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला. आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या. भरपूर दिवसापासून स्ट्रॅटर्जी तर भावांनो, आज फायनली आपल्या स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ येतोय. भावांनो, आता ही जी स्ट्रॅटर्जी आहे ही कॅन्डलस्टिक वरच्या आधारात आहे. आता जर बघायला गेलं तर भरपूर जण कॅन्डलस्टिक वर ट्रेड करतात, बट कुठला ट्रेड प्लेस करायचा आहे, कोणत्या टाइम फ्रेम मध्ये करायचा आहे, कसं ऍडजस्ट करायचं हे आपल्याला काहीच माहित नाही. पण भावांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळे जे जो तुमचे डाऊट्स होते किंवा या स्ट्रॅटेजी बद्दल तुमचे आणि काही डाऊट्स असतील तर भावांनो, वर कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे आपल्या टीमचा, त्यांना कॉन्टॅक्ट करून बिंदास विचारू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भावांनो, ह्या व्हिडिओला जर 1,500 पेक्षा जर लाईक आल्या तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ आणि एक स्ट्रॅटेजी बनवणार आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढे भावांनो स्टेप बाय स्टेप सगळ्या कन्सेप्टवर आपले व्हिडिओ येणार आहे. तर भावांनो, जास्त वेळ न करता आपण जाऊया डायरेक्ट आपल्या स्ट्रॅटेजीकडे. सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या व्हीआयपी ट्रेडिंग अकॅडमी मध्ये. भावांनो, स्ट्रॅटेजी जर बघायला गेलं तर जवळपास ह्या स्ट्रॅटेजीचा 90 ते 95% अॅक्युरसी आहे ती डाऊन ट्रेंड मध्ये. आपल्याला फक्त ती डाऊन ट्रेंड मध्ये आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्सला बघायची. येतं लक्षात? आता भावांनो, तुम्हाला काय करायचं, तुमचं जे ट्रेडिंग होईल त्यात तुम्हाला 15 मिनिटाची टाइम फ्रेम ड्रॉ करायची. किती? सॉरी, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये यायचंय. कशात यायचंय? तुम्हाला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये यायचंय. त्यानंतर आल्याच्या नंतर तुम्हाला सप्लाय झोन किंवा रेजिस्टन्स, स्ट्रॉंग रेजिस्टन्स मार्क ड्रॉ करायचा. काय करायचं तुम्हाला? सप्लाय झोन किंवा स्ट्रॉंग रेजिस्टन्स. त्यानंतर भावांनो, आपल्या ट्रेंड लाईनने किंवा हॉरिझॉन्टल लाईनने किंवा हॉरिझॉन्टल रेने आपल्याला काय करायचंय ते भावांनो, एक आपल्याला त्या स्ट्रॉंग रेजिस्टन्सवर किंवा त्या स्ट्रॉंग सेलिंग झोनवर आपल्याला कोणती कॅन्डल बघायची? 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये शूटिंग स्टार कॅन्डल बघायची. आणि त्या शूटिंग स्टार कॅन्डलचा भावांनो आपल्याला लो मार्क करायचा आहे. काय करायचं आहे? 15 मिनिटामध्ये आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल बघायची आणि तिचा लो मार्क करायचा आहे. काय मार्क करायचा आहे? लो मार्क करायचा आहे. हे बघा, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये शूटिंग स्टार कॅन्डल आहे परफेक्टली. जास्तीत जास्त आपल्याला डाऊन ट्रेंड मध्ये बघायची. काय बघायची? डाऊन ट्रेंड मध्ये. अप ट्रेंड मध्ये होती पण स्ट्रॉंग रेजिस्टन्स असला पाहिजे. येतं लक्षात? हा. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं भावांनो? त्यानंतर तुम्हाला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जायचं. किती मिनिटाचं जायचं टाइम फ्रेम मध्ये? 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जायचंय. बघा, जेव्हा आपण असा लो मार्क केला आणि शूटिंग स्टार आपली कॅन्डल आहे, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जायचंय. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये गेल्याच्या नंतर भावांनो, 15 मिनिटाच्या एका कॅन्डल मध्ये 5 मिनिटाच्या कॅन्डल किती असतात? 3 असतात. मग भावांनो, आपल्या ज्या 3 कॅन्डल आहेत ह्या नॉर्मली बघू शकता तुम्ही. बघा, ह्या 3 कॅन्डल आहेत. आता ह्या 3 कॅन्डल असल्याच्या नंतर भावांनो, जो आपण लो मार्क करतो, सॉरी, ह्या 3 कॅन्डल आहेत वरच्या. हे बघा, ह्या वरच्या 3 कॅन्डल आहेत. ह्या 3 कॅन्डल किती मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये असणार? 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये असतात. आणि त्यानंतर भावांनो, हा लो ब्रेक झाल्याच्या नंतर आपण एंट्री घेऊ शकतो आणि वर आपला एसएल पण राहू शकतो. पण कधी कधी आपण काय करतो की आपल्याला रिस्की ट्रेड वाटतो का? ब्रेकडाऊन झालं की लगेच फेक ब्रेकडाऊन पण भेटू शकतो. जर तुम्हाला सेफली जर ट्रेडचा प्लॅन करायचा असेल भावांनो, तर तुम्हाला काय करायचंय? मग तुम्हाला सिंपल साध्या भाषेत नॉर्मली जर बघायला गेलो तर इथं बघा, 15 मिनिटाचा लो कोणता होता? हा होता का नव्हता? त्यानंतर भावांनो, ही जी कॅन्डल आहे जिने ब्रेकडाऊन दिलंय ती क्लोज कुठं झाली? हे तर क्लोज झाली भावांनो. हे तर क्लोज झाल्याच्या नंतर या क्लोजिंगला तुम्ही एंट्री केली असती आणि वरचा तिच्या हायला तुम्ही एसएल ठेवला असता. तुम्ही असंही करू शकता. पण नॉर्मली मी काय सांगतो की डायरेक्ट ब्रेकडाऊन झालं. हे बघा, काय झालं? डायरेक्ट असं ब्रेकडाऊन झालं. ब्रेकडाऊन झाल्या एंट्री घ्या तुम्ही. कुठं? इथे एंट्री घ्या. ब्रेकडाऊन झाल्या भावांनो, ह्या दोन्ही एंट्रीपैकी तुम्ही तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार एंट्री घेऊ शकता. जिथं स्टॉप लॉस कमी बसेल अशाच ठिकाणी एंट्रीचा प्लॅन करा. त्याचा स्टॉप लॉसच बसायला लागलाय सर 200, 250, 300 पिपची आणि मग मी एंट्री घेऊ का? त्याच्या मग तुला चपलीने हाणलं पाहिजे, नाहीतर असं हाताने हाणलं पाहिजे. एवढा मोठा स्टॉप लॉस द्यायला लागला, तुझं अकाउंट $100, त्यात तू रिस्क घ्यायला लागला एका ट्रेड मध्ये $30ची. चालणार आहे का? तुला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर तुला कमी लॉस घेऊन जास्त प्रॉफिट घ्यावं लागेल. तुला कमीत कमी 1:2 टार्गेट घ्यावाच लागणार आहे. आणि 1:2 जर टार्गेट तुला घेता येत नसेल तर तू मार्केटमध्ये कधीच प्रॉफिटेबल राहू शकत नाही. तो अकाउंट ग्रो करशील एके दिवसात गॅमलिंग करून, पण दुसऱ्या दिवशी ते अकाउंट झिरो पण करशील. पण असं करून काहीच फायदा नाही. येतं लक्षात? काय करायचंय आपल्याला करायचंय 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये एक शूटिंग स्टार कॅन्डल स्ट्रॉंग रेजिस्टन्सला ड्रॉ करायची. त्यानंतर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये यायचंय आणि त्यानंतर जो आपण लो मार्क केलता त्याचा ब्रेकडाऊनला आपल्याला एंट्री घ्यायची आणि वर काय ठेवायचं भावांना? आपल्याला एसएल ठेवायचा आहे. हे बघू शकताय, ह्या पद्धतीने आपण एंट्री घेऊ शकतोय. हे बघा, नॉर्मली जर बघायला गेले ह्या 3 कॅन्डल होत्या आपल्या शूटिंग स्टारच्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आणि ह्या कॅन्डलने ब्रेकडाऊन दिलाय म्हणून इथून आपण एंट्री घेतली, वर आपण एसएल ठेवलाय. पण भावांनो, असंही एक करू शकतो आपण
की जे की जेव्हा ब्रेकडाऊन भेटला तिथे एंट्री आणि वरच्या कॅन्डलला एसएम, दोन पद्धतीने आपण इथे एंट्री किंवा एक्झिट करू शकतो. भावना नॉर्मल आहे, काहीच अवघड नाही. तुम्हाला मला माहित असते पण तुम्हाला मला टाइम फ्रेम माहित नसते. बघा मोठं तर सगळ्यालाच होत असते, पण काही जणांना टाइम फ्रेम कोणत्या टाइम फ्रेम मध्ये मोठं व्हायचं हेच माहित नसते, म्हणून फायदा नाही. भावांनो नॉर्मली तुम्हाला काय करायचंय की 15 मिनिटांमध्ये तुम्हाला शूटिंग स्टार कॅन्डल ड्रॉ करायची. त्यानंतर तुम्हाला त्याचा लो मार्क करायचा आहे आणि लो मार्क केल्याच्या नंतर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊन ब्रेकडाऊनची तुम्हाला वाट बघायची आणि ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतर भावांनो तुम्हाला 5 मिनिटांमध्ये एंट्री घ्यायची आणि प्रिव्हियस कॅन्डलचा हाय तुम्हाला काय ठेवायचा एसएल ठेवायचा आहे. आता नॉर्मली आपण बघू भावांनो आपल्या ट्रेडिंग व्ह्यूवर आपल्याला काय बघायचं, आपल्याला ट्रेडिंग व्ह्यूवर बघायचं आहे. आता ट्रेडिंग व्ह्यूवर जर बघायला गेलो भावांनो भरपूर असे मल्टिपल एक्झाम्पल तुम्हाला देतो, भरपूर सारे तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे तुम्हाला एक्झाम्पल इथे भेटून जातील. कारण स्ट्रॅटेजी जर बघायला गेले डाऊन ट्रेंड मध्ये एवढी खतरनाक यूज होती ना, बघायचंच काम नाही. आता बघा नॉर्मली आपण इथं रेजिस्टन्स ड्रॉ केला, रेजिस्टन्स ड्रॉ केल्याच्या नंतर भावांनो हा बघा 15 मिनिटांमध्ये हा कॅन्डलचा लो होता. काय होता हा कॅन्डलचा लो होता, बघा हा लो होता, हा लो होता. त्यानंतर आपण आलो किती मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आलो. आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आल्याच्या नंतर हे बघू शकता तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आल्याच्या नंतर आपण एंट्रीचा प्लॅन इथे घेतला. एंट्रीचा प्लॅन कुठे गेला भावांनो, इथे एंट्रीचा प्लॅन केला आणि प्रिव्हियस कॅन्डलचा हाय आपण एसएल ठेवला, किंवा ह्या प्रिव्हियस कॅन्डलला पण केला असता, हे क्लोजिंग झाली तिथं आणि त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलचा हाय पण ठेवला असता. भावांनो आता नॉर्मली जर बघायला गेलं तर भरपूर सारे मल्टिपल एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो, जेवढे पाहिजे तेवढे तुम्हाला मी दाखवू शकतोय. कारण स्ट्रॅटेजी भारी वर्क होते आपली, येतं लक्षात. बघा आता इथंच जर बघायला जर गेलो तर आपण तर बघा शूटिंग स्टार ह्या पद्धतीने डाऊन ट्रेंड. आता हा डाऊन ट्रेंड झाल्याच्या नंतर हा होता लो, होता हा होता आपला लो, हा लो मार्क केला आपण. बघा बाबा रेजिस्टन्स हॉरिझॉन्टल लाईन मध्ये नसतो, अशा पद्धतीने पण असतो आणि अशा पद्धतीने पण असतो, आपल्या मनाने घेऊ शकतो. इथे लक्षात त्याच्या सर एका सरळ लाईन मध्ये असतो का, नाही. बघा आता बघा भाऊ ह्याचा ब्रेकडाऊन कुठे झाला, परफेक्टली ब्रेकडाऊन झाला आपला इथं झाला ह्या रेड कॅन्डलला भावांनो ब्रेकडाऊन झाला, पण त्या रेड कॅन्डलला ह्या रेड कॅन्डलला आणि त्या प्रिव्हियस कॅन्डलचा आपला हा एसएल होता एसएल. त्यानंतर आपला टार्गेट काय ठेवायचं होतं भावांनो 1:2. बघा हे बघा 1:2 टार्गेट भेटलं का, इकडे जास्त भेटलं पण 1:2. सर आम्हाला दिसत नाही, हे बघा बस का झूम करून दाखवतो. बघा भावांनो एवढ्या सोप्या पद्धतीने सोप्या वेळी स्ट्रॅटेजी तुम्हाला काहीच करायचं नाही. तुम्हाला काय करायचंय 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ऍडजस्ट व्हायचंय आणि ब्रेकडाऊनचा प्लॅन करायचा आहे. जेव्हा भावांनो ब्रेकडाऊन होणार आहे तेव्हाच तुम्हाला एंट्रीचा प्लॅन करायचा आहे. येते लक्षात. भावांनो एवढ्या सोप्या पद्धतीने स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भावांनो ह्या व्हिडिओला 1,500 लाईक केल्याच्या नंतर तुम्हाला फिफ्टच्या सेटिंगची एक टॉपची स्ट्रॅटेजी सांगणार आहे. काय सांगणार मी, फिफ्टच्या सेटिंगची एक टॉपची स्ट्रॅटेजी असणार आहे भावांनो. तिची अॅक्युरसी भावांनो ह्या स्ट्रॅटेजी पेक्षा खतरनाक म्हणजे खतरनाक आहे. फक्त तुम्हाला आता ही जर स्ट्रॅटेजी जर समजली नसेल तर तुम्हाला करायचंय काय, तुमच्या ट्रेडिंग वर जायचंय, तुम्हाला डाऊन ट्रेंड बघायचा आहे किंवा स्ट्रॉंग रेजिस्टन्स बघायचा किंवा स्ट्रॉंग सेलिंग झोन बघायचे आणि त्यात तुम्हाला बघायचे शूटिंग स्टार कॅन्डल. आणि शूटिंग स्टार कॅन्डल किती मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघायची, 15 मिनिटाची. आणि त्यानंतर तुम्हाला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊन ऍडजस्टमेंट करून एंट्री करायची. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हीआयपी ट्रेडरला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.